ला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, सरपंच हत्येच्या दिवशी मारेकऱ्यांचा कराडसोबत बोलणं झाल्याचा एसआयटीचा कोर्टात दावा। कराडला पोलीस कोठडी मिळताच कराड समर्थक आणि विरोधक भिडले, बीड कोर्टाबाहेर मोठा राडा। पांगरीत कराड समर्थकांचं आंदोलन पेटलं, तरुणांकडून टायर पेटवून निषेध, परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन। धनंजय मुंडेंना जातीय दंगली घडवायच्या आहेत, धनंजय मुंडेंच्या गुंडांची टोळी संपली पाहिजे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। वाल्मिक कराडला दुहेरी दणका, कर थकवल्यानं पिंपरीतील फ्लॅटचा लवकरच लिलाव, तर केज नगरपंचायतीकडून कराडच्या प्रस्तावित वाईन शॉपची एनओसी रद्द। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या, एसआयटीचा कोर्टात मोठा दावा। हत्येदिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचा दावा। कराडवर खंडणीचे गुन्हे असतील तर अजून ईडी का सक्रिय नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। बीडमधील घडामोडींबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचीही माहिती। परळीचे सर्वेसर्वा धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंच्या कारवायांनी बदनाम झालेली राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणी तटकरेंकडून बरखास्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांना शिकवणी, लोकहिताची कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन, तर राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत अभ्यास दौरे करण्याचा सल्ला। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून सोबत नेण्यापेक्षा सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरसाठी तडीपारी ही देशभक्तीच, शरद पवारांच्या अमित शहांवरील तडीपारीच्या टीकेला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर। रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खरंच स्वातंत्र्य बनणाऱ्या मोहन भागवतांवर राहुल गांधींचा हल्लाबोल, भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा घणाघात। काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयाचं उद्घाटन, मुख्यालयाबाहेर मनमोहन सिंग भवनचे पोस्टर्स, भाजपचं कारस्थान असल्याचा काँग्रेसचा आरोप। पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी करणारी टोळी जेरबंद, 86 तोळे सोनं, 150 हिरे आणि 3.5 किलो चांदी पोलिसांकडून जप्त। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आयएनएस सुरत, निलगिरी आणि वाक्षीर पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची उपस्थिती, तर नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।